भोंदू बाबा सर्वांना आवडायला का लागला आहे? मुळामध्ये तुम्ही भोंदू बाबा हा शब्द वापरला. या जगात भोंदू बाबा नावाचा कोणताही प्रकार नसतो. बाबा असतो आणि प्रत्येक बाबा जो स्वतःमध्ये काही दैवी शक्ती आहे असं सांगतो किंवा तसा आभास निर्माण करतो, ते सगळेच्या सगळे खोटारडे असतात आणि भोंदू असतात. अशोक खरात प्रकरण बाहेर आलं याचं एक मात्र कारण आहे, थँक्स टू एकनाथ शिंदे. ते जर यामध्ये इन्व्हॉल्व नसते तर हे प्रकरण कदाचित बाहेर आलं नसतं. म्हणजे आताच्या घडीला जादूटोणा विरोधी कायदा 2013 हा अजिबात अंमलबजावणी होत कुठे नाही. कुठे स्थानिक अधिकारी जे आहेत त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी मनामध्ये घेतलं, तिथल्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर दबाव आणला आणि त्यामध्ये एखाद्या बीजेपीच्या नगरसेवकांनी हस्तक्षेप नाही केला तर कायदा राबवला जातो. पण त्याच फडणवीसांनी गृहमंत्री असताना पोलिसांचं प्रशिक्षण करून घेतलं. हो, अरे पोलिसांचं प्रशिक्षण कशाला? मी आणि उमेश बाबू चौबे जे त्यांच्या याचा अर्थ वडिलांचे मित्र होते. त्यांना हे वाटत असावं की या कायद्या हो, पण 3 वर्ष त्यांनी काहीच केलं नाही ना पुढे.